राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसेच फायबर सिरीजच्या 12व्या पार्टमध्ये। तर आपल्या यूट्यूब फॅमिलीचा मनापासून धन्यवाद की याच्या आधी टाकलेल्या रीलला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला। त्या कामाला आपण 2 दिवसा पहिलेच पूर्ण केलं। त्या कामाला तुम्ही तो पाहिलाच कसं झालं तर त्या पेंटिंगचा सुद्धा आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे। तर ठीक आहे, चला मग आपण या व्हिडिओबद्दल पाहू। तर मग आपले झालं होतं वेल्डिंगची प्रोसेस चालू। वेल्डिंगची प्रोसेस राहून मागं पॅनलच्या मागं पूर्ण आर्मेचर वगैरे लावले आणि त्याच्यानंतर मग त्याला उभं करून आपले दिनेश भाऊनं धुणं चालू करून टाकले। धुतल्यावर मग पाहून घ्या कसे दिसू राहिले होते। 4 महिने लागलेले ह्या कामाला, समोर पाहून एकदम बरं वाटत होतं। तर मग आपली झाली होती सरफेसरची प्रोसेस तयार। तर आपण आता समोरच्या 2-3 पार्टमध्ये ह्या सिरीजला पूर्ण संपवू, कारण भरपूर लांब होत आहे, तुम्हाला पण बोर होत असेल। पण एवढा मोठा प्रोसेसला शॉर्टकटमध्ये सांगितल्यावर तुम्हाला काय समजणार, म्हणून एवढी प्रोसेस दाखवतोय। हे काम एकट्यानं केलं, त्याच्यानं थोडासा वेळच लागला, भरपूर साईज पण मोठी होती, एक्सपिरियन्स पण पहिलाच होता, पण तरी पण आपण या कामाला पूर्ण संपवलं। मग आपण आता चालू केली कलरची प्रोसेस। आता पूर्ण ह्याच्यात आपण थोडंसं प्लेन फिलअपपर्यंत पाहू आणि डिटेल काम पुढच्या व्हिडिओत तुम्हाला पूर्ण दाखवतो। त्याच्यानंतर मग आपण त्याला साईडवर नेल्याचा असेंब्लीचा पूर्ण व्हिडिओ, त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट रीलच टाकू कामाची। मग त्याच्यात आपण पूर्ण कामाची प्रोसेसच दिसून येईल तुम्हाला कसं दिसतंय तर। मग अशा पद्धतीने आपल्या पेजला फॉलो करत राहा, आपल्या सिरीजला पूर्ण बघत राहा, आपले सुंदर कामं पाहत राहा आणि ऋषिकेश फाईन आर्ट्सला सपोर्ट करत राहा। आणि तुम्ही मस्त आपली काळजी घ्या। भेटू मग पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।